आज आपण बघूया या ठिकाणी 31वे गणित कशा पद्धतीने कॅलेंडरचं गणित आहे। जर एका लीप वर्षाची सुरुवात बुधवारी झाली असेल तर त्या वर्षाचा शेवट कोणत्या वाराने होईल असा प्रश्न आहे। नॉर्मल आपण ज्यावेळेस बघतो एका नॉर्मल इयरमध्ये, नॉर्मल म्हणजे लीप वर्ष नाही, त्यामध्ये 365 दिवस असतात। किती दिवस असतात? 365 दिवस असतात। आपल्याला माहिती आहे 364 ही संख्या 7 ने पूर्ण भागणारी, बरोबर। आणि त्यामुळे 1 तारखेला जो वार असतो तो वार हा 365व्या दिवशी येतो। कारण पहा, एक नंतर 8 नंतर 15 अशा पद्धतीने 5च्या पाड्यातल्या संख्येच्या पुढची संख्या सेम वारी येत असते। त्याच पद्धतीने 365 ही सुद्धा संख्या याच क्रमाने 1 तारखेला जो वार असतो त्याच वारी असते। परंतु लीप इयरला काय होतं, लीप इयरला 366 दिवस येतात आणि 366 दिवस आल्यामुळे 365 ला तोच वार येतो, परंतु 366 ला त्याच्या पुढचा वार येतो। म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय येईल सांगा? गुरुवार येईल, गुरुवार। म्हणून या ठिकाणी उत्तर